आज मी तुमच्यासोबत एक छानशी रेसिपी शेअर करणार आहे, ते म्हणजेच की पिझ्झा. एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवला होता. तर चला आपण बघता सामान काय काय घेतले. सगळ्यात पहिल्यांदा घेतलेत पिझ्झा बेस, त्यानंतरनं चीज आणि हे जे पनीर तुम्हाला दिसते ना, ते थोडेसे मसाले वगैरे लावून मी कोट करून घेतले. त्यानंतरनं एक सिमला मिरची बारीक अशी कट करून घेतली आणि हे जे स्वीट कॉर्न आहेत ना, ते मीठ टाकून छानसे बॉईल करून घेतलेत. काही सॉसेस घेतलेत आणि मेन म्हणजे मेयोनीज आणि थोडेसे आपले हे आहेत चिली फ्लेक्स, ते घेतलेत. आणि एवढं कमी साहित्यापासून मस्त असा आज आपण पिझ्झा बनवणार आहेत. आता मुलांना सुट्ट्या लागल्यात ना, तर ह्या सुट्टीमध्ये तुम्ही हा नक्कीच पदार्थ बनवून आपल्या मुलांना खाऊ घाला. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे बेस घेतला, त्यानंतरनं मग त्याच्यावरती ना पहिल्यांदा सॉस टाकून घेतला. आता बरेचसे वेगळे पदार्थ पण पिझ्झासाठी वापरतात, पण मी ते घेतलेले नाहीत. जे माझ्याकडे घरामध्ये अवेलेबल होतं, बाकी सगळ्या वस्तू माझ्याकडे होत्या, फक्त मी जो पिझ्झा बेस आहे ना तो आणला. सगळ्यात पहिल्यांदा सॉस टाकला, त्यानंतरने मेयोनीज टाकला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं, म्हणजे छान असं स्प्रेड करून घेतलं. त्यानंतरनं गार्निशिंगसाठी तयारी करायला घेतली. तर इथे सिमला मिरची जी बारीक कट केली होती ना, ती टाकून घेतली. त्यानंतरनं त्याच्यामध्ये आपले जे स्वीट कॉर्न बॉईल करून घेतले होते ना, ते टाकले. आणि सगळ्यात शेवटला मी त्याच्यावरती टाकते आहे जे आपण पनीर कोट करून घेतलं होतं ना, ते सगळं मस्त असं लावून घेतलं. आणि त्यानंतर वरून भरभरून असं चिली फ्लेक्स स्प्रेड करून घेतलं, कारण थोडंसं आम्हाला स्पायसी पाहिजे होतं. आता इथे मोझरेला चीज मी काही आणलं नव्हतं बाहेरून, त्यामुळे माझ्याकडे जे घरामध्ये अवेलेबल होतं ते मी ह्याच्यामध्ये टाकते आहे. आणि खूप दिवसापासून मी चीज घरात आणलेलं आणि ते काय संपत नव्हतं, म्हणून आज आम्ही विचार केला होता की आपण मस्त असं पिझ्झाच बनवूयात म्हणून. आपण कढई हीट करून सुद्धा आपण त्याच्यामध्ये पिझ्झा बनवू शकतो, पण माझ्याकडे एअर फ्रायर आहे. सो मग मी विचार केला की आपण एअर फ्रायरमध्येच हा बनवूयात म्हणून. एक 15 मिनटासाठी हे टायमिंग सगळं सेट करून दिलं होतं आणि 15 मिनटांमध्येच खरंच खूप छान मस्त असं पिझ्झा बनवून तयार झाला होता. सँडविच जितकं झटपट बनत नाही ना, तितकं झटपट पिझ्झा बनतो. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका.